बघूया गर्दी किती आणि काय असेल. चिंतामणी, तेजूकाया सगळे गणपती आपण बघूया. तुम्ही आता इथे परेलचा राजा बघू शकता. मी पहिलाच गणपतीला आले परेलच्या राजाला. जय मल्हारचा लुक दिलायला अप्रतिम वाटते. हा लुक सुंदर आहे. दिखावा खूप सुंदर केलाय. तुम्ही बघू शकता मेळा सुद्धा आहे. आता हे बंद आहे. संध्याकाळी खूप भारी लाइटिंग्सने लोक सजवतात. आणि ते खूप सारे गोळा आहे, खायचे आयटम्स किंवा टॉईज बोलू शकतो. इथे खूप सारे मस्त मस्त आहे. परेलच्या राजाचा जवळच आहे. तुम्ही नक्की विजिट करा. हा पण पहिलाच देखावा खूप सुंदर दिसलाय बाप्पाचा. आपला जय मल्हारचा लुक घेतलाय बाप्पांनी आपल्या, काहीतरी वेगळा. तर पुढचा गणपती बघूया कोणता. VIP लाईन असू दे किंवा साधी लाईन असू दे, सगळी सेमच आहे. गर्दी. परेलच्या राजाचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि आता मी चालले गणेश गल्लीला पुढे. चला तर बघूया गणेश गल्लीचा राजा कुठल्या रूपात बनलेला आहे. आता इथून आतमध्ये जाऊया. गर्दी थोडीफार दिसते तरी बघूया अजून किती असेल. ते सुद्धा रोड साईड शॉपिंग सारखं आहे. तुम्ही बघू शकता इथे पण गल्ल्यांसारखं खायला तिथे कपडे पण आहे. गोळा कपडे जसं परेलच्या राजाला साईडला लावलेलं त्या लोकांनी बाहेर एक्झिटचा, तसाच इथे सुद्धा आहे. त्याची प्राईस वगैरे काय माहिती नाही आहे आपल्याला. तुम्ही नक्की विजिट करा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्की घ्या. कानातले पासून हेअरबँड्स पण आहे बघा. किती मस्त मस्त हेअरबँड्स आहेत, बोल्स आहेत, पॉनीस आहेत. सुंदर पेन्स आहे, स्वीट सुद्धा आहे, प्रसाद सुद्धा आहे इथे. हा गणपती बघायला आलो गणेश गल्ली. मुंबईचा राजा बोलतात त्याला. एंट्री एवढी सुंदर केली लाइटिंगने. हे बघून असं वाटतंय बाप्पाने आपला महाकालचा रूप घेतलेला आहे. आपल्या गणपती बाप्पाला बघायच्या अगोदर एक सुंदर मंदिर आहे. सुंदर महाकालचं मंदिर आहे इथे. आणि आता आपण पुढे आपल्या बाप्पाला बघायला जाऊया. बरोबर महाकालचं रूप घेतलेलं आहे, शंकराचे रूप घेतलेले आपल्या बाप्पाने. काय सुंदर वाटतं बघा. तिचा पण देखावा आणि डेकोरेशन खूप सुंदर आहे. तेजूकायाला आली आहे मी. तिसरा गणपती. कायचा पास काढलेला आहे मी. 20 रुपये एक पास आहे. VIP पास आहे. डायरेक्ट मूर्तीजवळ दर्शन मिळणार. बघूया ह्या बाप्पाने कोणता रूप घेतला आहे का साधा गणपती. डायरेक्ट दर्शन मिळतं पास असेल तर. बघूया हा तिसरा गणपती बघायला आला आहे तेजूकाया. तेजूकायाचा काय सुंदर रूप आहे, तुम्ही बघू शकता. तेजूकायाच्या बाजूलाच एक बाल युवक नावाचा मंडळ आहे. त्यांनी एक गणपती बसवला आहे. तर बघूया. ह्याला गर्दी नाही आहे तर बघून येऊया. इथे तेजूकायाचा गणपती तर इथे बाल युवक लोकांचा गणपती. चला तर बघूया. पण मूर्ती एकदम सुंदर आहे. आपल्या बाप्पांचा रूप हा खूप सुंदर आहे. कमळावर आहे उभे. मस्त वाटते हा रूप. आणि आता आम्ही पुढचा गणपतीकडे चाललो जो आहे चिंतामणी. चिंचपोकळीचा चिंतामणीला चाललो आहे. आम्ही इथून चालले चिंतामणीला. नॉर्मल गर्दी आहे चिंतामणीला सुद्धा. चिंतामणीला सुंदर रूप आहे, भारी वाटतंय हे, खूप मस्त. आता माझे 4 गणपती झालेले, फेमस गणपती झालेले. जसं तेजूकाया झाला, चिंतामणी झाला, गणेश गल्ली झाला आणि अजून एक तेजूकायाच्या बाजूला होता तो एक गणपती केले. जसे आम्ही फेमस गणपती केलेले आहेत. लालबागच्या राजाला आम्ही ट्राय केला पण प्रचंड गर्दी होती. भले ओळख असली तरी अर्थ नाही या लालबागच्या राजाला, काही होत नाही. तुम्हाला लालबागचा राजा एवढी बऱ्यापासून इच्छा आहे बघायची तर तेवढी सहनशक्ती पाहिजे की लाईनीत उभा राहण्यासारखी. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा लालबागचा राजा नाही पाहिला यावर्षी. जर तुम्हाला माझा हा गणपतीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि नक्की तुम्ही पण विजिट करा हे सुंदर गणपतीचे रूप पाहायला आपल्या बाप्पाचे.